शेडवर आधी सांगतात 10-15 लिटर दूध देते, 15 लिटर एका टायमिंगचं, शेडवर आल्यावर 7-8 लिटर दूध देते. त्याच्यामुळे काय विषय होतो, तिथं एक आपले शेतकरी बांधव फसतात. त्याच्यामुळेही म्हणजे हा दुग्ध व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय दुग्ध व्यावसायिक असेल तरी त्याच्याकडे कुट्टी मशीन असणं आवश्यक आहे. आणि कुट्टी मशीन काय जास्त महाग नाही आहे, 20-21 हजारापर्यंत तुम्हाला कुट्टी मशीन मिळून जाईल. त्याला प्लस शासन अनुदान देतं आहे. लगेच तुम्हाला कोणतीही गोष्ट समजणार नाही. त्याच्यामुळं एक संयम ही ठेवायचा आहे. कारण आपण म्हणतो ना, आपल्या गावाकडची म्हण आहे की बाबा लगेच तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्या पद्धतीने तुम्ही आज गाय आणल्या तर म्हणसाल उद्या मला त्यातून नफा मिळाला पाहिजे, तर असं होत नाही. त्याच्यामुळं थोडा संयम ही ठेवायचा आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. शेतकरी बांधवांनो, आता आपण अनेक दिवसापासून वेगवेगळ्या गोट्यांवर वगैरे फिरत आहे. तेथील दुग्ध व्यावसायिकांच्या गाठीभेटी घेत आहे आणि त्या ठिकाणचे व्हिडिओ आपण लोकांना दाखवत आहे. तर लोकांच्या बऱ्यापैकी कमेंट येत आहेत की बाबा दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा बाबा गाई जास्तीत जास्त दूध दिलं पाहिजे म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक प्रश्न लोक कमेंट खाली विचारत आहेत. तर मित्रांनो, याच विषयी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की बाबा दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा आणि कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा, खर्च कमी कसा करावा, की जेणेकरून बाबा खर्च कमी केल्यानंतर मला उत्पन्न त्या ठिकाणी नफा जास्त मिळणार आहे. तर याच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये आता आपल्या ग्रामीण भागातील बऱ्यापैकी 80 ते 90% लोक दुग्ध व्यवसाय करतात. आता त्या प्रत्येकाला जो दुग्ध व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळत नाही. फक्त त्यातील काही लोकांनाच, थोडक्या लोकांनाच दुग्ध व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळतो. आता त्या लोकांना जास्तीत जास्त नफा काय मिळतोय याचा आपण विचार केला पाहिजे. त्या लोकांचं नियोजन कसं आहे, त्या लोकांचा बाबा खाद्याचा खर्च कसा आहे, त्यांच्या शेडचं नियोजन कसं आहे, चाऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे, पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आता मी फिरतोय प्रत्येक ठिकाणी, मला थोड्याफार समजत आहेत त्या गोष्टी. आता ज्यांना जास्तीत जास्त नफा मिळतोय ती लोक काय करतात, प्रत्येक गोष्ट नियोजनानं करत असतात. त्यांचं नियोजन खूप म्हणजे योग्य प्रकारे आहे, चांगल्या प्रकारे आहे. चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, शेडचं व्यवस्थापन असेल, किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या योग्य पद्धतीने आहे. त्याच्यामध्ये काय असेल मित्रांनो, आणि आता काही लोक काय करतात की बाबा ठीक आहे, आता गुरं आहेत माझे 2-4 गुरं आहेत, एवढं लक्ष देत नाहीत, चाऱ्याचं व्यवस्थापन नाही, पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं नाही, हातानेच चारा बारीक करून टाकतात, कुट्टी मशीन नसते, त्याच्यामुळं अनेक गोष्टींचा प्रॉब्लेम येतो. तर मित्रांनो, एक पहिली गोष्ट अशी आहे की बाबा जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या चाऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं आहे गुरांच्या. आता चाऱ्याचं व्यवस्थापन करताना काय करायचं आहे, चारा वेस्टेज जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता चारा वेस्टेज कसा जातो मित्रांनो, जर तुम्ही ठीक आहे आता तुमच्या कुंड्या नसतील, तुमची दावण नसेल आणि तुम्ही असंच मोकळं खाली कशावर तरी टाकत असाल तर त्याच्यामध्ये चारा वेस्टेज जाऊ शकतो. तसे तुमच्याकडे कुट्टी मशीन नसेल, हाताने चारा तोडून टाकत असाल तर ते तुकडे जास्त प्रमाणात बारीक होणार नाहीत. ते मोठे तुकडे, ते तुकडे काय जनावर आपलं पूर्णपणे खाऊ शकत नाही. त्याच्यामुळं कुट्टी मशीन तुम्हाला पाहिजेच. प्रत्येक थोडा छोटासा जरी दुग्ध व्यावसायिक असेल तरी त्याच्याकडे कुट्टी मशीन असणं आवश्यक आहे. आणि कुट्टी मशीन काय जास्त महाग नाही आहे, 20-21 हजारापर्यंत तुम्हाला कुट्टी मशीन मिळून जाईल. त्याला प्लस शासन अनुदान देतं आहे. तसंच मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे किंवा या दुग्ध व्यवसायामध्येही काही राज्य शासनाकडून वेगवेगळ्या स्कीम असतात. त्या राज्य शासनाच्या ज्या शासनाच्या आपल्या स्कीम आहेत त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आता काही लोक म्हणतात की बाबा काय आम्हाला गरज नाही शासनाचे पैसे ह्याचे त्याचे, ते आपलेच पैसे आहेत, आपण टॅक्स भरतो त्याचे ते पैसे, त्यामुळे घ्यायला काय अडचण नाही. आता किती जणांना फॉर्म भरल्यानंतर भेटतील हे काय सांगू शकत नाही आपण, पण ठीक आहे, त्या गोष्टीचा पुरेपूर तुम्ही फायदा घेण्याचा प्रयत्न करा, फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. आता कुट्टी मशीनला मला वाटतं भेटतं आहे अनुदान, मिल्किंग मशीनला पण भेटतं आहे. अशा वेगवेगळ्या जे काय बाबा जे अनुदान भेटतं आहे तुम्हाला
ते मिळवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होणार आहे, तुम्ही जर ठीक आहे कुटी मशीनला 21,000 रुपये घालवताय आणि तुम्हाला ते शासन अनुदान देतं आहे किती 10-11,000 रुपये, तर ते जर तुम्ही घेतलं नाही तर ते 10-11,000 तुमचा लॉस होतोय ना तिथं. म्हणजे अशा पद्धतीने. तर तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, की तुमच्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं आहे. आरोग्यामध्ये काय विषय आहे की बाबा तुमच्या जनावरांना योग्य पद्धतीने लसीकरण करणे किंवा पावसाळ्यामध्ये वगैरे काही जे आजार होत असतात त्याची म्हणजे आधीच त्याच्यावर तुम्ही काहीतरी मार्ग काढला पाहिजे की बाबा माझ्या जनावरं आजारीच पडू नयेत म्हणून काही थोड्या प्रमाणात काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये बाबा तुमच्या शेडची स्वच्छता असेल, जनावरांना बाबा 10-15 दिवसातून धुईचा एक प्रयत्न करा जमत असेल तर. त्याच्यामुळं काय होणार आहे की बाबा तुमच्या जनावरं निरोगी राहणार आहेत आणि निरोगी जनावरच आजारी पडत नाही आणि जास्तीत जास्त दूध देतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुमचा नफा वाढणार आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की बाबा काही लोक काय करतात की बाबा हां ठीक आहे गाय मोठी दिसती, कास मोठी दिसती, खरेदी करायला जात असतात त्यावेळी त्या कास बघून लोक दूध म्हणजे गायी खरेदी करतात आणि तिथंच फसतात. काय विषय असतो, तुम्ही त्या गायी खरेदी करत असताना पूर्ण माहिती गायीची घेतली पाहिजे आपल्याला आणि पिळूनच गाय आणली तर ते जास्त प्रमाणात तुम्हाला फायदेशीर राहील. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, तिथं एक लोक गायी खरेदी करताना फसतात. शेडवर आधी सांगतात 10-15 लिटर दूध देते, 15 लिटर एका टायमिंगचं, शेडवर आल्यावर 7-8 लिटर दूध देते. त्याच्यामुळं काय विषय होतो, तिथं एक आपले शेतकरी बांधव फसतात. त्याच्यामुळेही म्हणजे हा दुग्ध व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, खरेदी करत असताना एखादी गाई खरेदी करत असताना तुम्हाला योग्य पद्धतीने ती गाई खरेदी करायची आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे की बाबा तुमचा जो म्हणजे नंतर काय प्रॉब्लेम येणार आहे ते येणार नाहीत. तर अजून एक अशी गोष्ट आहे की दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर कोणताही व्यवसाय असेल, लोक घाबरतात. थोडा जरी इकडं तिकडं झालं, थोडा तोटा व्हायला लागला तरी लोक घाबरतात. आता एक गोष्ट सांगतो मित्रांनो, कोणताही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये साधारणपणे थोडा असा काळ जाऊन द्यावा लागतो. कोणता व्यवसाय असेल त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला समजाय उमजाय जरा टाईम जातो. त्याच्यामुळं ठीक आहे तुम्ही म्हणाल आता मी दुग्ध व्यवसाय चालू केला आणि मला लगेच पुढच्या 4-5 महिन्यामध्ये त्याच्यामधून नफा पाहिजे, तर असं नाही होऊ शकत. कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला वेळ जाणार आहे, प्रत्येक गोष्ट समजायला वेळ जाणार आहे. त्याच्यामुळं थोडा संयम ठेवायचा आहे आणि थोडी संकट आली म्हणून घाबरून जायचं नाही. कारण संकटं कोणाच्या वाट्याला येत नाहीत. संकटं प्रत्येक क्षेत्रामध्ये संकट असतात. त्या संकटावर मात करण्याची धमक आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही संकटावर मात केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहेत. लगेच तुम्हाला कोणतीही गोष्ट समजणार नाही. त्याच्यामुळं एक संयम ही ठेवायचा आहे. कारण आपण म्हणतो ना, आपल्या गावाकडची म्हण आहे की बाबा लगेच तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. त्या पद्धतीने तुम्ही आज गाय आणल्या तर म्हणसाल उद्या मला त्यातून नफा मिळाला पाहिजे, तर असं होत नाही. त्याच्यामुळं थोडा संयम ही ठेवायचा आहे. आता अजून एक गोष्ट अशी आहे की बाबा पाण्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचं आहे. गुरांना शक्यतो पाण्याचं प्रमाण दुधामध्ये जास्त असतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे की तुम्हाला स्वच्छ आणि थंड पाणी तुमच्या जनावरांना देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि गायी खरेदी करत असताना आता मगाशी मी सांगायचं विसरलो, जास्तीत जास्त दूध देणारी गायी तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण आता पैसे जास्त गेले तरी चालतील, पण ती जी गायी आहे तुम्हाला दीर्घकाळ नफा देणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत. आणि तुमची जी दुधाचं किंवा काय असेल ते जमा खर्च लिहून ठेवायला शिका. त्याच्यामुळे काय होणार आहे की बाबा माझा खर्च किती होतो आहे, काय किती होतं आहे, या सर्व तुम्हाला गोष्टी समजणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य पद्धतीने त्या म्हणजे व्यवसायामध्ये यशस्वी होणार आहेत. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद. कोणाचा